हरिओम. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर शरद पाटील, सेक्रेटरी सुरेशजी कादरी आणि आपण सर्व उपस्थित माता भगिनी आणि बंधूंनो, बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये माझं येणं यापूर्वी झालेलं आहे, त्यामुळे एक प्रकारच्या घरगुती वातावरणामध्ये मी आहे असं मला समजून घेतो आहे मी. दुसरा एक भाग माझ्या दृष्टीने आज विशेष आनंदाचा मी म्हणेन. आपल्याच गुरुजनांनी आपला परिचय करून द्यावा. ज्या शाळेमध्ये मी शिकलो, ज्या देशमुख सरांच्या गुरुत्वाखाली काही काळ मला राहता आलं, त्यांनीच आपला तयार झालेला विद्यार्थी कसा आहे हे या ठिकाणी मांडलं, हा माझ्यासाठी एक आनंदाचा भाग आहे. श्रावणाचा उल्लेख मगाशी झालेलाच आहे. निसर्गाच्या प्रसन्न वातावरणाचा एक भाग हा श्रावणाचा जसा आहे, तसाच आमची संस्कृती आम्हाला असं शिकवते की इथे पावसाळ्याचं संपूर्ण वातावरण आहे, त्यामुळे बाहेर आपल्याला फार काही व्यावहारिक पातळीवरती जाता येणार नाही, फार व्यवहार करता येणार नाही. त्यामुळं असलेला हा वेळ अनावश्यक स्वरूपामध्ये जाऊ नये या दृष्टीनं आमच्याकडे उपासनेला प्राधान्य दिलं गेलं, व्रतवैकल्यांना प्राधान्य दिलं गेलं आणि काही ग्रंथांच्या पारायणाचा, चिंतनाचा भाग आमच्याकडे आला. भागवत हा ग्रंथही आपल्याकडे याच एका अनुषंगानं बघितला जातो. भागवताची थोरवी ही अनेक वेळेला अनेक भागवत सप्ताहाच्या कथांच्या निमित्तानं आपण ऐकत आलेलो आहोत. भागवत केवळ एक कृष्णकथा नाही, कृष्णलीलांचं ते चिंतन नाही, तर आमच्या जीवनामध्ये आनंदाची निर्मिती आम्ही कशी करावी हा सांगणारा विचार भागवतानं आमच्या समोर ठेवलेला आहे. गीता आम्हाला कर्तव्यासाठी उभं करते आणि भागवत जीवनाला कशा रीतीनं अनुभवावं ते शिकवते आणि हा अनुभव आपल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, मृत्यूच्या क्षणापर्यंतही आनंददायी कसा करावा हे आम्हाला भागवत शिकवतं. अशा या भागवतामध्ये सगळ्याच कथा जीवनाचा एक पैलू म्हणा, एक दृष्टिकोन म्हणा आमच्यासमोर ठेवतात. आज मी जो विषय आपल्यासमोर ठेवतो आहे तो आहे भागवतामधल्या स्त्री व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने. कारण ही बाजू सांभाळली तर दोन्ही वेळचा आमटी भात व्यवस्थित होतो. त्यामुळे मी आणखीनही 2 विषय डॉक्टरांना दिलेले होते, पण डॉक्टरांचंही मत ऐकून असं पडलं की नको, आपण यांना जरा हे करूया. म्हणून स्त्री ही खरोखर आजच्याही युगामध्ये अत्यंत कर्तृत्ववान आणि गुणवान आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदापासून ते ग्रामपंचायतीच्या सभापतीपदापर्यंत आज स्त्रियांचा सहभाग आमच्या समाज जीवनामध्ये आहे. आणि पुराण काळामध्ये, ऋषी काळामध्ये जर आपण वळलो तर तिथेही अनेक अभ्यासू स्त्रिया वेदचर्चेमध्ये, न्यायचर्चेमध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसतील. शंकराचार्य आणि मंडन मिश्राच्या वादामध्ये मंडन मिश्राच्या पत्नीनंच न्यायाधीशाची न्याय देणारी भूमिका ही त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. भागवतामध्ये अनेक स्त्री व्यक्तिरेखा अशा आहेत की ज्या एका बाजूला त्या कथेचा म्हणून त्या भाग जसे आहेत, तसंच स्त्रीत्वाचे जे असणारे गुणधर्म आहेत
त्या गुणधर्मांनाही त्या कुठेतरी प्रकाशामध्ये आणतात. भागवताच्या सुरुवातीलाच आपल्या समोर जी व्यक्तिरेखा येते आहे ती द्रौपदीची येते. 18 दिवसाचं युद्ध पूर्णपणानं संपलेलं आहे. कौरवांचा बराचसा नाश ज्याला म्हणावा, संहार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि अशा या वातावरणामध्ये आपल्याला जे अपेक्षित होतं ते आपल्याला साध्य करता आलेलं नाही, म्हणून अश्वत्थामा अत्यंत संतप्त झालेला आहे. सूडानं तो पेटलेला आहे आणि त्याचा सूड एवढा पराकोटीला जातो की अर्जुनाची 5 मुलं जी झोपलेली असतात त्या 5ही मुलांना तो त्या ठिकाणी झोपेमध्ये असताना मध्यरात्रीच्या काळोखाचा फायदा घेत त्यांचा शिरच्छेद करतो आहे. आणि ती 5ही शिरं घेऊन तो दुर्योधनाकडे येतो आहे. त्याला असं वाटतं की दुर्योधन आपल्याला शाबासकी देईल, आपलं कौतुक करेल. परंतु दुर्योधन त्याची तिथेही निर्भत्सना करतो आहे की युद्धाच्या नीतीमध्ये तुझं हे कृत्य बसणार नाही आणि मलाही ते मान्य नाही. आपली 5ही मुलं गेलेली आहेत हे द्रौपदी ज्या वेळेला समोर बघते आहे त्यावेळेला एक आई म्हणून ती काहीशी कोसळते आणि ती पांडवांना असं म्हणते आहे की तुमच्यामध्ये जर पुरुषार्थ असेल तर ज्यानं हे कृत्य केलेलं आहे त्याला तुम्ही माझ्यासमोर घेऊन या. आणि कृष्ण अर्जुनाला त्याप्रमाणे मार्गदर्शन करतो. भीमाला बरोबर तो घेतो आहे आणि शोध घेता घेताना ते अश्वत्थाम्यापर्यंत येतात आणि अश्वत्थाम्याच्या मुसक्या बांधून द्रौपदीच्या समोर त्याला आणलं जातं. त्याला त्या स्वरूपामध्ये बघितल्यानंतर एका बाजूला यानं आपली मुलं मारलेली आहेत म्हणजे सामान्यतः आपल्याही अंतःकरणामध्ये मनामध्ये कुठेतरी एक क्रोधाचा अंगार पेटायला हवा आहे. आणि तसं म्हटलं तर द्रौपदी ही याज्ञसेनी आहे, यज्ञामधून प्रगट झालेली आहे, त्यामुळे तिच्यामध्ये तो अंगार फार मोठा आहे. पण असं असतानाही त्या अश्वत्थाम्याला त्या परिस्थितीमध्ये बघितलेल्यानंतर ती पहिल्यांदा असं म्हणते आहे की तुम्ही याला या परिस्थितीमध्ये असं बांधून माझ्यासमोर आणलेलं आहे, मला ते पटलेलं नाही. का तर तो गुरुपुत्र आहे. त्याच्या वडिलांनी तुम्हाला पूर्ण शस्त्रज्ञान दिलेलं आहे, धनुर्विद्येचं ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे हा गुरुपुत्र आपल्यासाठी अत्यंत आदराचा भाव आहे. आणि म्हणून त्याही परिस्थितीमध्ये द्रौपदीनं अश्वत्थाम्याला नमस्कार केलेला आहे, कारण तू गुरुपुत्र आहेस. गुरूंच्या विषयीच्या आदराचा एक विचार द्रौपदी याही परिस्थितीमध्ये आपल्या समोर ठेवते आहे. आणि त्यानंतर ती असं म्हणते आहे, तिच्यातली आई जागी होते आणि ती असं म्हणते आहे की कृपाचार्य तर गेलेलेच आहेत, कुपी या ठिकाणी एकटीच आहे आणि जर आपण अश्वत्थाम्याला देहदंडाची शिक्षा या ठिकाणी दिली तर तिनं कोणाच्याकडे बघत आपलं राहिलेलं जीवन जगावं. सगळेच आधार स्त्रीचे ज्या वेळेला सुटतात त्यावेळेला एक तरी आधार तिच्यासमोर असा असायला हवा की त्या आधारानं तिनं राहिलेलं आयुष्य जगावं. म्हणून अश्वत्थाम्यानं जरी माझी 5 मुलं मारलेली असतील तर ती मुलं तर काही मला आता परत मिळणार नाही आहे. मग जिचा मुलगा माझ्यासमोर आहे त्याला मारून तिचं दुःख मी का निर्माण करू आणि दुःख मी का वाढवू, हा एक स्त्रीत्वाचा भाव हा द्रौपदी याही परिस्थितीमध्ये व्यक्त करते. आणि म्हणून तिचं म्हणणं असं आहे की या प्रसंगाकडे मला सूडाच्या बुद्धीनं बघायचं नाही. आत्ताला जर मी याला मारा असं तुम्हाला म्हणणार असेल तर एक प्रकारानं एका सूडाचा दुसऱ्या सूडानं मी बदला घेतला
असाच भाव या ठिकाणी येईल. द्रौपदी ही खऱ्या अर्थानं कृष्ण भक्त आहे. ज्या वेळेला अर्जुन तिला पणामध्ये जिंकतो आणि घेऊन येतो, त्याच्यानंतर कृष्णाशी तिचा असलेला जो परिचय आहे आणि त्यानंतर कृष्णाशी तिचं असलेलं जे समर्पण आहे, भागवतकारांनी इथे या प्रसंगामध्ये द्रौपदीमधला कृष्ण भाव हा आपल्या समोर ठेवलेला आहे. जो भगवंताचा भक्त असतो त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये नेहमीच करुणा असते, त्याच्यामध्ये दयेचा, सहानुभूतीचा भाग असतो. द्रौपदीनं मी कृष्ण भक्त आहे, कृष्णाची मी बहीण आहे, ते नातं माझ्याशी आणि माझं आणि कृष्णाचं आहे, हा भाव लक्षामध्ये घेत तिनं कुठेही अतिरेकीपणा ज्याला म्हणावा, सूडाचा भाव म्हणावा, तो त्या ठिकाणी तिने घेतलेला नाही. तिनं या सबंध प्रसंगामध्ये अश्वत्थाम्याकडे बघत असताना एका उदारतेच्या, दयेच्या भावनेनं बघितलेलं आहे. म्हणून भागवतकारांनी इथे तिच्याविषयी असं म्हटलेलं आहे, धर्म्यम न्यायम सकरुणम निर्व्यलोकम समम महत् राजा धर्मसुतो राज्ञया प्रत्यानंद द्वचो द्विजाः. द्रौपदीचं हे सबंध वर्णन भागवतकार म्हणतात त्याच्या एका अशा भूमिकेशी आहे की जिथे धर्म आणि न्याय या दोघांना तिनं विचारामध्ये घेतलेला आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिच्या अंतःकरणामध्ये कुठेही कपट नाही, एका समदृष्टीच्या भावानं ती ह्या सगळ्यांच्याकडे बघते आहे. म्हणून आम्हाला कर्माचं जे संयमन आहे ते कर्माचं संयमन धर्माच्या आधारानं करावं लागतं. आम्हाला वासनांचं संयमन जे आहे, आमच्या इच्छा आकांक्षांचं संयमन जे आहे ते उपासनेच्या अनुषंगानं करावं लागतं. आणि आपल्या वृत्तीचं संयमन, मनावरचं असलेलं नियंत्रण हे एका योगाच्या आधारानं आम्हाला करावं लागतं. द्रौपदीनं हा भाव एका संयमशीलतेचा आपल्या कृतीमधून दाखवलेला आहे. त्याच वेळेला पुढची व्यक्तिरेखा आपल्या समोर जी येते ती उत्तरेची येते. अश्वत्थाम्याच्या मस्तकावरचा मणी हा अर्जुनानं पूर्णपणानं काढून घेतला. त्याची असलेली ती जन्मापासूनची खूण त्याला पूर्णपणानं तिथे ते काढून घेतल्यानंतर एक प्रकारची रक्तबंबाळ स्थिती त्याच्या मस्तकाची झालेली आहे. त्याला मारलेलं नाही, त्याला मारायचं नाही आहे, म्हणून एक पर्याय ज्याला म्हणावा की त्याला अपमानित करावं म्हणून तो मस्तकावरचा मणी केसांसकट अर्जुनानं कापलेला आहे. इथे अश्वत्थामा अधिक संतप्त झाला. एका बाजूला मला जे साधायचं होतं त्याच्याविषयी कोणीच मला दुर्योधनासकट सगळ्यांनी माझी नालस्ती केली. मला देहदंडाची शिक्षा मिळेल असं मी गृहीत धरलेलं असतानाही मला इथे केवळ अपमानित केलं गेलेलं आहे. त्यामुळे संतप्त झालेला हा अश्वत्थामा त्यावेळेला परत आपल्यामधल्या असलेल्या ब्रह्मास्त्र विद्येच्या आधारानं 6 बाण सोडतो आहे. अजून तो सुडानं पेटलेला आहे आणि ते 6 बाण त्यातले 5 बाण जे आहेत ते पांडवांच्या दिशेनं आहेत आणि 6वा बाण हा उत्तरेच्या दिशेनं आहे. भगवंत त्या ठिकाणी हस्तक्षेप करता आहेत आणि सुदर्शनच्या आधारानं पांडवांचे 5ही बाण ते निष्प्रभ करतात. पण उत्तरेचा भाग जो आहे, उत्तरेच्या गर्भानं जाणारा जो बाण आहे तो बाण बघितल्यानंतर उत्तरा जर कुणाला पहिल्यांदा हाक मारत असेल तर ती फक्त कृष्णाला हाक मारते. कृष्णाचं स्मरण तिनं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते स्मरण करत असताना तिच्या तोंडी भागवतकारांनी असा श्लोक दिलेला आहे,
पाहि पाहि महायोगीन देवदेव जगत्पते नान्यम त्वद्भयं पश्ये यत्र मृत्युः परस्परम. हे भगवंता, देवाधिदेवा, जगदीश्वरा कृष्णा, आपण महान योगी आहात. आपणच माझं रक्षण करू शकाल आणि आपणच मला अभय देऊ शकाल. कारण या जगामधली परिस्थिती आत्ताची मुळातच अशी आहे की प्रत्येक जण दुसऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत होतो आहे. माई, माझा कसं मला जीवन जगता येईल हाच विचार आपण प्रत्येक वेळेला करतो. आम्ही इतरांचा विचार फारसा करत नाही. आणि पुढे ती असं म्हणते आहे भगवंताला की एक वेळ माझा मृत्यू ह्या बाणानं झाला तरी चालेल, मी तो मृत्यू स्वीकारायला तयार आहे. हे बघा, आपले मोबाईल जे आहेत ना ते कृपया स्विच ऑफ करा, नाही तर सायलेंटवर ठेवा, म्हणजे आपलं रिसर्व होणार नाही. कृपया एवढं करा. ती भगवंताला असं म्हणते आहे की माझा मृत्यू होऊ दे, पण पांडवांचा शेवटचा अंश जो माझ्या गर्भामध्ये आत्ता आहे तो अंश, पांडवांचा वंश पुढे चालू राहण्यासाठी त्याचं अस्तित्व अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी उत्तरेच्या गर्भामध्ये शिरलेले आहेत आणि त्यांनी परीक्षिताचं रक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्हाला एखादी उत्तम गोष्ट प्राप्त करायची असेल तर उत्तरा इथे आम्हाला हे सूचित करते आहे की प्रसंगी मी माझा बळी देईन, माझं बलिदान करेन, पण माझ्या बलिदानातून पुढचं काहीतरी एक चांगलं निर्माण होईल किंवा चांगलं या समाजासाठी टिकेल, हा विचार उत्तरा आम्हाला इथे देते. त्यानंतर व्यक्तिरेखा पहिल्या स्कंदामध्येच जी येते आहे ती आहे सुभद्रेची. सुभद्रा ही कृष्णाची भगिनी आहे, अर्जुनाची पत्नी आहे, अभिमन्यूची माता आहे, उत्तरेची सासू आहे आणि परीक्षिताची ती आजी आहे. अशी ही उत्तरा ज्या वेळेला अश्वत्थाम्याकडून उत्तरेच्या गर्भावरती बाण सोडला जातो, ब्रह्मास्त्र सोडलं जातं, त्यावेळेला बाकीचे सगळेच अस्वस्थ आहेत. काय होईल हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर आहे. पण उत्तरा मात्र या ठिकाणी, सुभद्रा मात्र अत्यंत शांत आहे. मनामध्ये तिला हा विश्वास आहे की आजवरचा संबंध पांडव कुळाचा इतिहास जर बघितला तर अनेक प्रसंग असे आलेले आहेत की जिथे कृष्णानं या सगळ्याच पांडवांना त्या अडचणींमधून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळं खरोखर पांडवांशी असलेलं कृष्णाचं जे ऋणानुबंधत्व आहे त्या ऋणानुबंधत्वातून सुभद्रा इथे हा विचार करते आहे. भागवतकार आमच्यासमोर ते चित्र उभं करतात की एक प्रकारानं ज्याला निर्गुण निराकाराची भक्ती म्हणावी त्या निर्गुण निराकाराच्या भूमिकेमध्ये सुभद्रा आहे. भगवंतावरती तिचा पूर्ण विश्वास आहे आणि तो उत्तम तेच करेल हा विश्वास तिच्यामध्ये आहे. म्हणून जगन्नाथपुरीला भगवंताच्या बरोबर जर कोणी असेल तर केवळ सुभद्रा आणि बलराम आहेत. तिथे रुक्मिणी नाही आहे, तिथे राधाराणी नाही आहे, तिथे अन्य कोणीही नाही आहे. किंबहुना अर्जुनही ज्याच्याबरोबर त्याचं सख्यत्व होतं असा तो अर्जुनसुद्धा तिथे नाही. म्हणून आषाढातल्या रथोत्सवामध्ये सुभद्रा, बलभद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचीच रथयात्रा ही त्या ठिकाणी निघते. आम्ही एकदा भगवंतावरती स्वतःला सोपवून दिलं की तो भगवंत सर्वार्थानं आमची काळजी घेतो. आमच्या अंतःकरणामध्ये त्याचं स्मरण, त्याचं चिंतन हे होसणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून सुभद्रा एक प्रकारानं निर्गुण निराकाराचं दर्शन
त्या व्यक्तिरेखेमधून आपल्या समोर उभी करते. पांडवांचं राज्य स्थापन झालेलं आहे, राज्याभिषेक झालेला आहे, 6 महिन्याचा कालखंडमध्ये निघून गेलेला आहे आणि मग भगवंत असा विचार करत आहेत की आपण आता द्वारकेला जायला हरकत नाही. आणि म्हणून ते द्वारकेला जायला निघालेले आहेत. आणि ते निघाल्यानंतर त्यांच्या मधल्या वातावरणामध्ये कुंती त्याला सामोरी जाते. कुंती भगवंताला सामोरी गेल्यानंतर आपली आत्या आपल्या समोर आलेली आहे म्हणून भगवंत रथातनं खाली उतरतात आणि तिला वंदन करत आहेत. आणि त्या वंदनानंतर कुंती कृष्णाचं पूर्ण स्तवन करते. भागवतकारांनी तिथे 26 श्लोक कुंतीच्या तोंडी दिलेले आहेत की ज्या 26 श्लोकांमधून आत्तापर्यंत तू आम्हा पांडवांना कशा रीतीनं सांभाळलं त्या प्रसंगांचा एक चलत चित्रपट आपल्या समोर उभा राहतो. आणि त्याचबरोबर कुंती इथे पहिल्यांदा त्याच्यामधल्या भगवत तत्वाला उलगडते. यापूर्वीच्या कुठल्याही प्रसंगामध्ये कुंती कृष्णाकडे तो एक भगवत स्वरूप आहे, ईश्वर स्वरूप आहे, ही भूमिका तिच्यासमोर नाही आहे. तो आपला भाचा आहे, तो आपल्याला मार्गदर्शन करतो आहे, एवढीच भूमिका तिच्यासमोर आहे. पण या 26 श्लोकांमधून कुंती कृष्णामधल्या ईश्वर तत्वावरती आपला संबंध फोकस करते आहे, दृष्टिक्षेप ठेवते. आणि तो सांगत असताना ती शेवटी कृष्णाजवळ मागणं मागते की जे मागणं आजपर्यंतच्या विश्वामध्ये कुणीही कधीही मागितलेलं नाही. कुंतीचं हे मागणं हे कुंतीमधल्या एका वेगळेपणाचा भाव आपल्या समोर ठेवत आहे. कुंती भगवंताला असं म्हणते आहे, विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् पुनर्भव दर्शनम. भगवंता, आमच्या जीवनात पावलोपावली दुःख येऊ दे. कुणीही माणूस आयुष्यामध्ये मला दुःख दे असं म्हणत नाही. तो प्रत्येक वेळेला जो धडपड करतो ती सुखासाठी, आनंदासाठी धडपड करतो. आम्ही देवळामध्ये गेलो तरी देवासमोर उभं राहत असताना वाण्याला जशी यादी सांगावी तशी आमच्या प्रपंचाची यादी आम्ही त्या भगवंतासमोर ठेवत असतो. साधू सत्पुरुषांच्या कडे गेल्यानंतरही आमचे प्रापंचिक प्रश्न आम्ही त्यांच्या समोर ठेवत असतो. वस्तुतः मी स्वतः नाशिवंत आहे. ज्या प्रापंचिक अपेक्षा मी करतो आहे त्याही नाशिवंत धर्माच्या आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्या नाशिवंत मागण्या पूर्ण करण्यानं मला शाश्वत सुख कुठे मिळणार आहे? माझं मिळणारं सुख हेही शेवटी नाशिवंत धर्माचं एका मर्यादित काळाशी निगडीत असणार आहे. म्हणून आपलं मागणं जे आहे ते मागणं एका शाश्वत सुखाशी, शाश्वत आनंदाशी निगडीत असणारं असायला हवं आहे. आणि इथे तर कुंती असं म्हणते आहे, विपदाः सन्तु. आमच्या जीवनात पावलोपावली आमच्यासमोर दुःख असावं, आमच्यासमोर अडचणी असाव्यात, आम्हाला संकटांना सामोरं जाणारं स्वरूप आमच्या समोर असावं. का तर जेव्हा माझ्यासमोर संकट येतात, अडचणी येतात, तेव्हाच भगवंता तुझं स्मरण आम्हाला होतं. आम्ही सुखामध्ये असलो तर आम्हाला स्मरण होत नाही. म्हणून एक आपल्याकडे सहजपणानं म्हटलं जाणारं वाक्य आहे, सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे. तसं आमचं आहे. जीवनामध्ये आम्हाला दुःख नको आहे, आम्हाला सुख हवं आहे. पण कुंतीचा भाव आयुष्यभर तिनं जे काही सोसलेलं आहे
जे काही बघितलेलं आहे, पांडवांवरती 14 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक प्रसंग तिच्या समोर आहेत आणि म्हणून ती असं म्हणते आहे की भगवंता, आत्तापर्यंत तू आमच्याबरोबर जसा राहिलास तसा जर तू याही पुढे आमच्याबरोबर राहायला हवा असेल तर विपदाः सन्तु, आमच्या समोर अडचणी असाव्यात आणि त्या अडचणींमध्ये तुझं स्मरण आमच्यामध्ये कायम राहील आणि ते स्मरण कायम राहिलं की तू आमच्या समोर असशील आणि एकदा तू आमच्या समोर आलास, तुझं दर्शन आम्हाला झालं की आपोआप भगवंताच्या दर्शनानंतर खंडित जर काही होणार असेल तर आमचं हे जन्ममरणाचं चक्रच खंडित होणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आनंदाची प्राप्ती आम्हाला होण्यासाठी कुंती असं म्हणते आहे की विपदाः सन्तु. माणसामध्ये खऱ्या अर्थानं जर कुठला एक मोठा दोष असेल तर तो दोष म्हणजे त्याचा अभिमान, त्याच्यामध्ये असलेला अहंकार. मग तो अहंकार कुळाच्या अनुषंगानं येईल, विद्येच्या अनुषंगानं येईल, धनाच्या अनुषंगानं येईल, बलाच्या सत्तेच्या अनुषंगानं येईल. जेव्हा जेव्हा हा अभिमान आमच्यामध्ये डोकं वर काढतो तेव्हा तेव्हा एक प्रकारानं त्रासदायक परिस्थिती म्हणा ही कुठेतरी निर्माण होते. मग हा अहंकार जर मला माझा कमी करायचा असेल तर भगवंताच्या अस्तित्वाची भूमिका, त्याच्या असणेपणाची जाणीव ही मला माझ्यामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये की ज्या ग्रंथानं भक्तीचं सबंध चित्र आमच्यासमोर अत्यंत विस्तारानं उभं केलं आणि आमच्यातलं अज्ञान जसजसं निघून जावं आणि खऱ्या आनंदाची अनुभूती आम्हाला प्राप्त व्हावी, त्या एका आनंदापर्यंत नेणारं हे भागवत सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये आमच्यासमोर भक्तीचं जीवन उभं करत आहे. म्हणून द्रौपदीच्या रूपानं भक्तांमधल्या असलेल्या गुणांचा विचार भागवतकारांनी आमच्या समोर ठेवला. उत्तरेच्या रूपानं प्रसंगी माझ्यातल्या मीपणालाही मी बळी द्यायला तयार आहे ही आत्मबलिदानाची बैठक तिनं दिली. भगवंताच्या स्मरणासाठी दुःखही आमच्या जीवनात आलं तरी चालेल हा कुंतीचा भावला आणि सुभद्रेनं निर्गुण निराकाराची एक व्यापक दृष्टी आमच्या समोर ठेवली. ज्या वेळेला या सगळ्या अंगानं आम्ही आमच्या भक्तीकडे बघतो, आमच्या उपासनेकडे आम्ही बघतो, तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल की आमचं जीवन खऱ्या अर्थानं निर्भय झाल्याशिवाय राहत नाही आणि ही निर्भयता हीच खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आनंद निर्माण करते. त्यानंतरची व्यक्तिरेखा आपल्या समोर जी येते आहे ती 3ऱ्या स्कंदामध्ये माता देवहूती. तिथे कपिल महामुनींचं, भगवान कपिलांचं चरित्र आहे. त्यांचे पिता आहेत कर्दम ऋषी आणि माता आहे देवहूती. ही देवहूती मनु आणि शतरूपा यांची कन्या आहे. मनु म्हणजे मन आणि मनाचा धर्म आहे विचार करणं, अनंत विचार करणं. म्हणून त्या मनाची अभिव्यक्ती अनंत विचारांकडे जाणारी, शतविचारांच्याकडे जाणारी, म्हणून त्याची पत्नी आहे शतरूपा. अशा या मनु आणि शतरूपांच्या ठिकाणी त्यांची कन्या आहे देवहूती. आहुती म्हणजे आवाहन करणं, आवाहित करणं, प्रत्यक्ष देवाला आवाहन करणं. तू आमच्याकडे प्रगट हो इथपर्यंत आपली साधना आणि तपश्चर्या त्या उंचीवरती नेणं हा देवहूतीचा भाव आहे. आणि कर्दम देवहूतीचे पती. कर्दमचा अर्थ संस्कृतच्या अंगाने असा जातो इंद्रियांचं दमन करणारा, जितेंद्रिय असणारा.
पुरुष ज्या वेळेला जितेंद्रिय वृत्तीमध्ये राहतो तेव्हाच त्या जितेंद्रियत्वाचा भाव स्त्रीच्या माध्यमातून प्रत्यक्ष देवालाही आवाहित करणारी शक्ती तिथे निर्माण होते. हे कर्दम पहिल्यापासूनच तपाचरणामध्ये आनंद मानणारे आहेत. त्यामुळे त्यांचं समग्र जीवन त्या तपस्य जीवनामध्येच व्यतीत झालेलं आहे. म्हणून ज्या वेळेला साक्षात ब्रह्मदेव त्यांना असं म्हणतात की आपण आता विवाह करावा, त्यावेळेला ते असं म्हणत आहेत की मला शक्यतो विवाह नको आहे, मला याच साधनेमध्ये सत्संगामध्ये राहायचं आहे. परंतु ब्रह्मदेव त्यांना असं म्हणतात की आपल्या अपेक्षेला साथ देणारी, अनुकूल असणारी अशी कन्या जर आपल्याला मिळाली तर आपल्याला विवाह करायला काय अडचण आहे. आणि म्हणून ब्रह्मदेव असं म्हणत आहेत की शतरूपा आणि मनु हे दोघंही त्यांची कन्या देवहूती घेऊन आपल्याकडे येतील, आपण तिच्याशी विवाह करावा. त्याप्रमाणे ते येतात. राजा ऋषींच्या समोर प्रस्ताव ठेवतो आहे. तेव्हा कर्दम ऋषी असं म्हणत आहेत की मी एक मुलगा होईपर्यंतच गृहस्थाश्रम करेन आणि त्यानंतर मात्र मी पुन्हा माझा संन्यास धारण करून निघून जाईन. ही अट जर मुलीला मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. अर्थात देवहूती ही त्याच एका चांगल्या संस्कारांमध्ये वाढलेली, ती त्याला मान्यता देते आहे. पित्याची आणि मातेचीही अनुमती आहे आणि म्हणून आश्रमामध्येच देवहूतीचा आणि कर्दमांचा विवाह संपन्न होतो. काही कुठे पत्रिका नाही, काही कुठलं बोलावणं नाही, कुठल्याही लॉनची निर्मिती नाही, डेकोरेशन नाही. विवाह ह्या चौघांमध्ये संपन्न होतो आहे आणि मनुशतरूपा निघून जातात. देवहूती त्या ठिकाणी राहते आहे. तिथे ही चर्चा नाही आहे की आता आपला विवाह झाला आपण कुठे जाऊ. विवाहानंतर 12 वर्ष कर्दमांची तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्येला देवहूतीची पूर्ण साथ आहे. कुठेही तिच्या मुखातून हा शब्द निघत नाही की मी विवाह केलेला आहे पण मला सुख नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या पतीला जे जे म्हणून काही हवं आहे ते ते ती देते आहे आणि 12 वर्षामध्ये ती सुद्धा एक प्रकारानं त्या तपश्चर्येमधनं अत्यंत कृश झालेली आहे. तिच्या त्या सबंध 12 वर्षाच्या वर्तनाचा विचार महर्षी व्यासांनी आमच्यासमोर उभा करत असताना भागवतामध्ये 2 श्लोक दिलेले आणि त्या 2 श्लोकांमध्ये देवहूतीनं ही 12 वर्ष कोणत्या गुणांच्या आधारानं कर्दमांच्या बरोबर व्यतीत केली ते सबंध चित्र आपल्या समोर उभं केलेलं आहे. विश्रंभेणात्मशौचेन गौरवेण दमेन च शुश्रूष्या सौहृदेन वाचा मधुरया च भो विसृज्य कामं दंभं च द्वेषं लोभ महामदम अप्रमद्यता नित्यं तेजियां समतोषयत. पहिला गुण देवहूतीमध्ये होता विश्वंभेज. विश्वंभेज म्हणजे परस्परांच्या विषयीचा असलेला विश्वास. प्रपंचामध्ये पतीपत्नींच्यामध्ये विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठेही अविश्वासाचा प्रसंग घडावा किंवा अविश्वास मनामध्ये निर्माण व्हावा तिथे कुठेतरी त्या वैवाहिक जीवनाला धक्का बसल्यासारखा होतो. आपलं सबंध पूर्व जीवन आपण एका राजवाड्यामध्ये राजा ऐश्वर्यामध्ये व्यतीत केलेलं आहे
आणि आता मात्र एका झोपडीमध्ये, पर्णकुटीमध्ये येऊन आपण राहिलेलो आहोत. अंगावरती वस्त्र फक्त आहेत, बाकी कुठलेही उपभोग नाही. तरीसुद्धा आपल्या पतीवरती आपला पूर्ण विश्वास आहे, त्यानं आपल्याला स्वीकारलेलं आहे. म्हणून तिथे ती परस्पर विश्वासानं 12 वर्ष त्या ठिकाणी राहते आहे. विश्वम भेषम. नाही तर आज आम्ही मोबाईल हातात घेतल्यानंतर आम्हाला पासवर्ड असतो, त्यामुळे तिच्या मोबाईलमध्ये काय आहे मला कळणार नाही, माझ्या मोबाईलमध्ये काय आहे तिला कळणार नाही. इथे इतका परस्पर विश्वास आहे. दुसरा गुण देवहूतीचा, आत्मशौचेन. आत्मशौचेन म्हणजे आपण स्वतः अत्यंत शुद्ध असणं, पवित्र असणं. पवित्रता ही वस्त्राच्या अंगानं आहे, स्थानाच्या अंगानं आहे, वाणीच्या अंगानं आहे, कर्माच्या अंगानं आहे आणि आपण ग्रहण करत असलेल्या भोजनाच्या अंगानं आहे. शुचिता जेवढी आम्ही ठेवतो तेवढ्या त्या शुचितेचा परिणाम तुमच्या अंतरपटलावरती होतो, अंतर्मनावरती होतो. आणि जे अंतरंगामध्ये आहे तेच विचारांमध्ये येतं आणि विचारांचं वाणीतून व्यक्त होतं. म्हणून आचार, विचार आणि उच्चार हे तिघही अत्यंत पवित्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याविषयीचा विश्वास आणि शुचित्व हे कसं असायला हवं आहे, तर बघणाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा हा विचार असेल की अरे हा चुकीचं वागणार नाही, एवढी भूमिका तिथे असायला हवी आहे. रामायणातलाच प्रसंग आहे, आपल्या परिचयाचा आहे तो. हनुमंत ज्या वेळेला सीतेचा शोध करत सीतेपर्यंत पोचलेला आहे अशोकवनामध्ये, त्यावेळेला तो सीतामाईला असं म्हणतो आहे की आपण माझ्या खांद्यावरती बसा, मी आत्ताच तुम्हाला रामाकडे घेऊन जातो. तिथे सीता असं म्हणालेली आहे की रावणानं मला इथे जे आणलं त्यावेळेला मी परस्वाधीन होते, असहाय्य होते, पण तू जरी माझा मुलगासारखाच असला तरीसुद्धा रामानं इथे यावं, त्याचा पराक्रम इथे त्यानं दाखवावा आणि त्या पराक्रमानं त्यानं मला घेऊन जावं. मी त्याच्याबरोबर येईन, मी आत्ता येत नाही. म्हणजे आपल्या पतीच्या शौर्यालाही सन्मानित करणारा भाव हा पत्नीच्या अंतःकरणामध्ये अखंड जागा असायला हवा आहे. म्हणून जे जे चांगलं आहे, जे जे उदात्त आहे, जे जे उन्नत आहे, तिथे दोघांचा समन्वय, एकमेकांचं साहचर्य हे तिथे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून कुटुंबामध्ये स्त्री जेवढी शुचिर्भूत असेल, आत्मशौचाशी निगडीत असेल, तेवढ्या कुटुंबातल्या वातावरणावरती आणि परिवारातल्या सदस्यांवरती तेवढाच उत्तम संस्कार होतो. तिच्यातला तिसरा गुण आहे गौरवेण. परस्परांच्या मधला असलेला गौरवाचा भाव. मी केलेलं त्यांनीही स्वीकारावं आणि त्यांनी केलेलं मीही स्वीकारावं, हा सहज भाव तिथे आहे. आणि इतरांचा गौरव ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला स्वाभाविकपणानं आपल्यामध्ये नम्रतेचा आणि विनयाचा भावही व्यक्त होत राहतो. पुढचा तिचा गुण आहे दमेनच. अत्यंत संयमशीलता ज्याला म्हणतात, ती संयमशीलता देवहूतीनं 12 वर्ष पूर्णपणानं ठेवलेली आहे. जेवढं आपल्याला पती सांगेल किंवा पतीच्या सवयीनं, अपेक्षेनं जे जे त्याला अपेक्षित आहे ते ते त्याला त्या त्या वेळेला देत जाणं, हा भाग म्हणजे एक प्रकारानं संयमित जीवनाचा विचार आहे. मी राजवैभवामध्ये होते आणि आता इथे मात्र मला त्यातला काहीच भाग नाही, हा मनामध्ये कुठेही विचार नाही. तिचा पुढचा गुण आहे शुश्रूषया. प्रेमाचा भाव अंतःकरणामध्ये असणं.
ज्या वेळेला दोघांच्याही मनामध्ये सहज प्रेमाचा भाव असतो त्यावेळेला आपोआप गृहस्थाश्रम अधिक चांगल्या रीतीनं चालतो. आम्ही एकमेकांवरती खूप प्रेम करतो. तिच्या आवडीनिवडी मला माहिती आहेत, माझ्या आवडीनिवडी तिला माहिती आहेत, म्हणून आम्ही लव्ह मॅरेज करतो. आणि हे असं लव्ह मॅरेज झाल्यानंतर 6 महिन्याने मात्र तिचं माझं पटत नाही. मी तिला घरी पाठवून दिली. प्रेम कुठे गेलं? आमचं एकमेकांवरती अत्यंतिक प्रेम आहे असं 6 महिन्यापूर्वी म्हणणारे आता मात्र असं म्हणतात, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. कुटुंब जर विघटन आज होत असेल, कुटुंबांमधले विपरीत प्रसंग जर आज निर्माण होत असतील, तर एकमेकांना समजून घेणं, एकमेकांमधला प्रेमाचा ओलावा कमी होणं हे त्याचं दर्शन आहे. देवहूतीचा पुढला 6वा गुण आहे सौहृदेन. इतरांच्या हिताचा विचार करणं. आपण आपलं अंतःकरण जेवढं कोमल ठेवू, सुशील ठेवू, स्नेहपूर्ण ठेवू, तेवढा आपोआप इतरांच्याही हिताचा विचार आपल्या समोर येतो. आणि त्या अनुषंगानं प्रसन्न व्यवहार ज्याला म्हणता येईल तो प्रसन्न व्यवहाराचा भागही तिथे येतो. आणि म्हणून त्या प्रसन्नतेमध्ये, त्या प्रेमामध्ये, त्या स्नेहपूर्णतेमध्ये 7वा गुण आपल्यामधला येतो वाचा मधुरया. आपली वाणी ही नेहमी मधुर असावी, सर्वांना प्रसन्न करणारी असावी. देवहूतीच्या बोलण्यामध्ये कधीही वेगळे शब्द आलेले नाही. कुठेही आवाजामधली चढ उतार ज्याला म्हणता येईल तो भावही त्या ठिकाणी आलेला नाही. म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम, प्रियंच नानृतम ब्रूयात, एष धर्म सनातना. आमचा धर्मच आम्हाला सांगतो की सत्य बोला, प्रिय बोला, आणि सत्य बोलताना अप्रिय असलं तर बोलू नका. आवडतं म्हणून खोटंही बोलू नका. आणि म्हणून सनातन धर्मामधली भूमिका जर कुठली असेल तर ती वाणी मधुरया. म्हणून गोंदवलेकर महाराजांचं एक वचन आहे की कुणाचंही अंतःकरण मी दुखवणार नाही, एवढा नेम जरी 4 महिने आपण केलात आणि पुढे तो 12 महिने सांभाळलात तरीही तुम्हाला आयुष्यात आनंद मिळेल. माझ्या बोलण्यानं कुणाचंही अंतःकरण दुखावलं जाणार नाही, ही मधुरवाणीची फार मोठी कसोटी आहे. हां, हल्लीच्या जमान्यामध्ये सगळेच मधुर बोलतात, म्हणून लाडकी बहीण येते, लाडका भाऊ येतो, कारण नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत. त्या मधुरतेला फारसा अर्थ नाही. देवहूतीचा पुढला गुण आहे विसृज्यम कामम. आपल्या कामना, आपल्या इच्छा ह्या पूर्णपणानं विसृज्य म्हणजे विसर्जित करणं. पतीच्या इच्छेशी आपली इच्छा जोडून घेणं. आपल्या समोर आलेल्या संपूर्ण परिस्थितीला, घटनांना आपण सहजपणानं स्वीकारणं. त्याच्याविषयीची कोणतीही कुरकुर ज्याला म्हणतात ती कुरकुर नसावी. आमच्याकडे एक मात्र असं आहे, हां त्या शेजारच्यांकडे ते असं आलं बरं का, म्हणजे माझ्या घरात काय आहे त्याच्यातल्या आनंदापेक्षा शेजारच्यानं काय आणलेलं आहे इकडे माझं लक्ष आहे. देवहूती विसृज्यम कामम. मला माझ्या पर्णकुटीमध्ये माझ्या पतीनं मला जे दिलं त्याच्यामध्ये मी पूर्ण आनंदी, मी प्रसन्न आहे, हा भाव आहे. आणि त्यानंतर दंभंच, द्वेषंच, लोभंच. आपल्यामध्ये खोटेपणा नसावा.
दांभिकता नसावी. अनेक वेळेला आपण आज असं बघतो की हे केलं की ते होईल, ते केलं की ते होईल असं म्हणत आपण अनेक अयोग्य गोष्टींच्याकडे वळत जातो. म्हणून जिथे खोटेपणा आहे, दांभिकता आहे, त्याच्यापासून आपण बाजूला असावं. कोणाच्याही विषयी कोणत्याही स्वरूपाचा द्वेष आपल्या अंतःकरणामध्ये नसावा. कोणत्याही स्वरूपाचा लोभ आपल्यामध्ये नसावा. कारण लोभ काय, द्वेष काय किंवा दंभिकता काय ही कुठेतरी एखाद्या पापाच्या अनुषंगानं आमच्यामध्ये येते आणि वाढते. म्हणून पापाचरणालाच जर मी खंडित केलं तर आपोआप हे बाकीचे भाग कमी होत जातात. कोणत्याही स्वरूपाच्या अहंकारापासून आपण स्वतःला बाजूला ठेवावं. आणि 14वा गुण तिच्यामधला आहे अप्रमोद्यता नित्यम. आपल्या वृत्तीमध्ये प्रमाद म्हणजे आळस, अनावश्यक स्वरूपाचा वेळ वाया घालवणं किंवा जी कामं ज्या वेळेला करायला हवी आहेत ती न करताना तशीच बाजूला ठेवणं, हा सगळा आळशीपणाचा भाग जो आहे तो व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही नसावा. कामामधला उरक जेवढा आपल्यामध्ये असेल तेवढे आपण स्वतः जास्त ॲक्टिव्ह राहतो. नंतर करू असं म्हटलं की ते कामही मागे पडतं आणि एक प्रकारची आळशीपणाची वृत्ती आपल्यामध्ये येते. आणि शेवटचा तिच्यामधला गुण आहे देवहूतीचा तेजियाम समतोषयत. आम्ही ज्या वेळेला हे वरचे सगळे गुण आमच्या जीवनामध्ये आणतो आणि आमच्या जीवनाला, आमच्या कौटुंबिक जीवनाला, आमच्या गृहस्थ धर्माला काही एक बैठक निर्माण करतो, त्यावेळेला आपोआप तेजस्विता आमच्यामध्ये येते. एक प्रकारची सावधानता, जागरूकता ही पदोपदी आमच्या समोर येते. आणि जेवढी साधनेमधली सातत्याची भावना असेल, प्रेमाचा भाव जेवढा असेल, ती तेजस्विता आपोआप तुमच्यामध्ये व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. 12 वर्ष पूर्णपणानं ऋषींच्या सेवेमध्ये देवहूती राहिली. शरीरानं दिसताना ती क्षीण दिसली, पण चेहऱ्यावरचा तेजस्वीपणा तिचा क्षणभरही कटुभरही कमी झालेला नव्हता. आणि हाच भाव एका कौटुंबिकतेशी, सहजीवनाशी निगडीत आहे. म्हणून 12 वर्षानंतर ज्या वेळेला कर्दमांनी तिला बघितलं तेव्हा ते म्हणालेले आहेत की एवढे कष्ट आपण कशासाठी सोसलेत. म्हणजे एक प्रकारानं मनाची भूमिका काय आहे तीही ऋषींनी तिथे बघितलेली आहे. आणि त्यांच्या सामर्थ्याने त्यांनी तिला त्या सरोवरावरती नेलेलं आहे. सरोवरावरती स्नान करायला सांगितलेलं आहे आणि स्नानानंतर तिचे कांती सबंध देह एका दिव्य स्वरूपामध्ये निगडीत झालेला. नंतर 12 वर्षानंतर त्यांचा हनीमून आहे. ऋषींनी विमान निर्माण केलं आणि त्या विमानामध्ये दोघं बसलेले आहेत आणि त्यांनी भ्रमण केलेलं आहे. सुखाचा अनुभव ज्याला म्हणतात तो त्यानंतर देवहूतीला मिळालेला आहे. पहिल्या 9 कन्या तिला झाल्या. त्याचे वेगवेगळे अर्थ आपल्या समोर आहेत अध्यात्माच्या अंगानं. तो कधीतरी वेगळा विषय होईल. म्हणजे मला परत इथे येण्याच्या दृष्टीने सुचवलेलं बरं. पण ऋषींचं वाक्य तिनं लक्षात ठेवलेलं होतं की पुत्र झाल्यानंतर मी संन्यास घेईन. म्हणून ती ऋषींना असं म्हणते आहे की ह्या तर कन्या आहेत, पुत्र झालेला नाही. उद्याला कन्या विवाह झाल्यानंतर त्यांच्या घरी निघून जातील, मी कोणाच्या आधाराने राहू. आणि म्हणून त्यानंतर
ह्या दोघांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून साक्षात भगवंत त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. तेच भगवान कपिल महामुनी. आणि त्या कपिलांकडनं देवहूतीनं आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये उपदेश ग्रहण केलेला आहे आणि जीवनाचा परमोच्च आनंदाचा भाव हा तिनं स्वीकारलेला आहे. चालू ठेव. नाही आहे. या नंतरच्या व्यक्तिरेखांमध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर बऱ्याच व्यक्तिरेखा आहेत. प्रल्हादाची माता कयाधू आपल्या समोर आहे. त्याच्यानंतर ध्रुवाच्या अनुषंगानं सुरुची आणि सुनीती त्यांचीही वैशिष्ट्ये आपल्या समोर येतात. देवांची माता अदिती आणि दानवांची माता दिती त्यांचे धर्म आपल्या समोर येतात, स्वभाव कसे आहेत. आणि पुढे कृष्णचरित्रामध्ये देवकी येते आहे, यशोदा येते आहे, राधाराणीचा विचार आहे, गोपस्त्रियांचा विचार आहे. कयाधूच्या बाबतीमध्ये एक विचार असा आहे की ती असुर कुळामधली आहे. हिरण्यकश्यपूबरोबर तिचा विवाह झालेला आहे. त्या संबंध आसुरी संस्कारामध्ये ती आहे. पण असं असतानाही केवळ एका नारदांचा संपर्क तिच्याशी होतो आणि त्या एका नारदांच्या सत्संगामधून, त्या एका कृपादृष्टीमधून कयाधूची संबंध अंतरंगातली भूमिका बदलते आहे. आई मुलांवरती कसे संस्कार करते याचं हे उदाहरण आहे. आसुरी वातावरण असतानाही कयाधू गर्भस्थ असलेल्या प्रल्हादावरती एका हरिनामाचे संस्कार करते आहे. नारदांचा सहवास तर आहेच, त्यांच्याच आश्रमामध्ये ती राहिलेली आहे देवदानवांच्या युद्धाच्या काळामध्ये. पण स्वतःमध्ये सुद्धा तो भाव ती त्या ठिकाणी घेते आहे. आणि म्हणून प्रल्हादामध्ये जे अखंड नारायणाचं स्मरण आहे ते त्याच्या आईच्या संस्कारांचं फलित आहे. मुलांना वाढवण्यामध्ये, मुलांना सर्व गुण संपन्न करण्यामध्ये आईचा वाटा खूप मोठा आहे. परिस्थितीने आज आम्हाला नोकरीला जावं लागतं, आमची मुलं कुठेतरी पाळणाघरामध्ये किंवा अन्य व्यवस्थेमध्ये आम्हाला ठेवावी लागतात. हे जरी असलं तरीसुद्धा घरी असताना आम्ही काय संस्कार देणार आहोत आणि काय संस्कार करणार आहोत हे आईच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हीच कयाधूची असलेली भूमिका ध्रुवाच्या चरित्रामध्ये सुद्धा सुनीती आणि सुरुची इथे भागवतकारांनी आमच्या समोर ठेवलेली. जीवनामध्ये रुचीला महत्त्व द्यायचं का नीतीला महत्त्व द्यायचं हे सूत्र ध्रुवाच्या कथेमध्ये आमच्या समोर आहे. रुचीच्या अधीन आम्ही जेवढे होऊ तेवढे ती रुची पदार्थांचा मोह आमच्यामध्ये निर्माण करते. आणि एकदा पदार्थांचा मोह निर्माण होत गेला की प्रकृतीवरती कुठेतरी त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. पण ज्याच्याजवळ सुनीती आहे ती सुनीती प्रत्येक निर्णयामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ती योग्यतेच्याच अनुषंगानं नेते. म्हणून सुनीतीनं ध्रुवाला जर काही सांगितलं असेल तर हेच सांगितलं की तू तुझ्या सावत्र आईचा द्वेष करू नकोस. उलट तिनं तुला त्या आपल्या पित्याच्या मांडीवरून बाजूला खेचलेलं आहे, तुला अपमानित केलेलं आहे. तेव्हा तू अशा ठिकाणी जा
अशाच्या स्मरणामध्ये राहा की ज्याच्यामधून तुझं खरं कल्याण तुला प्राप्त करता येईल. म्हणून भगवंताकडे, नारायणाकडे पाठवायला आणि त्याच्या मनातल्या सगळ्या सावत्र आईच्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या विपरीत विचारांना सुनीतीनं प्रतिबंध केलेला आहे. देवकीनं खूप सोसलेलं आहे. आपल्यासमोर आपली 7ही मुलं जातात, आपण त्यांना सांभाळू शकत नाही आणि 8वा आलेला मुलगासुद्धा आपल्याजवळ ऐन बाललीलांच्या काळामध्ये राहत नाही. खरं तर आईच्या दृष्टीनं मुलाचं कौतुक तो लहान वयामध्ये जेवढा असतो त्या 5-6 वर्षापर्यंत तिच्या आईच्या समोर तो कौतुकाचा, आनंदाचा एक भाग आहे. पण देवकी जन्माला आलेल्या त्या बालकाला, भगवंताला लगेच मथुरेकडे, गोकुळामध्ये पाठवून देते आहे आणि तो भेटतो आहे जवळपास 8-9 वर्षानंतर. 9 वर्ष केवळ एका आठवणीवरती राहणारी भूमिका देवकीच्या मनामध्ये आहे. एक स्त्री केवढी सोशिक असू शकते. 7 मुलं तर आपली गेलेली आहेत आणि 8वा मुलगा आपल्यापासून कुठेतरी लांब आहे. का तर कंस त्याला मारणार. हे जे सोसणं आहे, हे जे सहन करणं आहे, हा भाव देवकीनं आमच्या समोर ठेवलेला. आणि यशोदेनं तर त्याला पूर्णपणानं 8-9 वर्ष सांभाळलेलं आहे. त्याच्या अनंत लीला बघितलेल्या आहे, त्याच्यातलं ईश्वरत्व तिनं अनुभवलेलं आहे. पण ज्या वेळेला अक्रूराच्या बरोबर तो मथुरेला येतो आहे त्याच्यानंतर यशोदा केवळ आठवणींवरती राहिलेली आहे. म्हणजे हिनं 8 वर्ष विस्मरण, त्या आठवणींचं स्मरण केलं आहे की मला मुलगा झाला पण मी त्याचं काही बघत नाही आहे. आणि ज्याच्या 8-9 वर्ष लीला यशोदेनं अनुभवल्या ती त्याला बघते केव्हा? प्रभास तीर्थावरती, शेवटी यादव कुळाच्या संहाराच्या काळामध्ये. मधल्या काळामध्ये कृष्णाची आणि यशोदेची सुद्धा भेट नाही. आठवणींवरती सुद्धा आनंदाचा अनुभव घेणं हा भाव या व्यक्तिरेखांनी आमच्या समोर ठेवलेला आहे. गोपस्त्रियांच्या अनुषंगानं खूप बोलण्यासारखं आहे. अनेक संदर्भ गोपस्त्रियांचे असे आहेत की त्यांच्यामधला स्त्रीत्वाचा भाव हा त्या अनुषंगानं त्यांच्या समोर सतत येत गेलेला आहे. आणि म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपामधला असलेला हा विचार आपल्या समोर मांडण्याचा यथाशक्ती आणि यथामती प्रयत्न मी केलेला आहे. जेवढं चिंतन या कथांचं आणि या व्यक्तिरेखांचं आपण करत जातो तेवढे अधिक सूक्ष्म भाव ह्या व्यक्तिरेखांचे आपल्या समोर येत जातात आणि त्या आपल्याला अधिक आनंद देत जातात. आपल्या निमित्तानं मला, माझ्या वाणीला हा भागवत चिंतनाचा एक भाव प्राप्त झाला आणि तोही श्रावणासारख्या एका मंगल पर्वामध्ये. तेव्हा आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं, माझे विचार श्रवण केलेत, त्याबद्दलचा आनंद, कृतज्ञता मी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी वाणीला मी विराम देतो. हरिओम.